लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर.डी. वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका की ओर से नवनिर्वाचित ग्राम पंचायत सरपंच, उप सरपंच और सदस्यों का जाहिर सत्कार समारोह। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के अंजुर फाटा बालाजी गिरिराज हाल में गत दिन भारतीय जनता पार्टी के जीते हुए सदस्य ग्राम पंचायत चुनाव में जीते हुए सदस्यों का जाहिर सत्कार का आयोजन किया गया था, जहां काफी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी और तमाम कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। सभी जीते हुए सदस्यों का स्वागत सम्मान भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका की ओर से किया गया। तो आइए देखते हैं, जहां खासदार कपिल पाटिल, भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष गुरुनाथ लसने और तमाम भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे, जिनकी उपस्थिति में सत्कार समारोह संपन्न हुआ। त्यांच्याकडे आपण जर घेऊन गेलो आणि ते काम होण्यासारखं असेल ते तात्काळ सांगून टाकतात, ते झालं असं समजा, मी 100% करून देतो, फक्त तुम्ही पाठपुरावा करा। बाकीचे मंत्री असं कागद घेतात, ठीक आहे बघतो, विचारतो, सांगतो असं सांगणारे तितक्याच तत्परतेने काम करणारे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांना परवा आम्ही सांगितलं 25 कोटी रुपये भिवंडीचे रस्ते सगळे खराब झाले, तात्काळ 25 कोटी रुपये दिले। अंजूर फाट्यापासून रंजारपट्टीपर्यंत कॉन्क्रिटिंगचा रस्ता आहे, महापालिकेचा 69 कोटीचा प्रस्ताव आहे। मी माझ्या भाषणात मागणी केली, तिथं जाहीर करून टाकलं 69 कोटी देऊन टाकतो। अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि मंत्री काम करतात, हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे। हे जेव्हा जनतेपर्यंत आपण पोहोचू तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जो निकाल येणार आहे त्या निकालाला आपल्याला काही चिंता करण्याचं कारणच होणार ही जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या हातात असणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो, पूर्वी ठाणा आणि पालघर एकत्र असताना माझ्या हातात किती कोटीचा बजेट असेल तुम्ही सांगू शकाल? एकत्रित बजेट एकूण सगळ्या विकास योजनांचं जे जिल्हा परिषदेचं ठाण्याचं, पालघर आणि ठाणा एकच जिल्हा होता तेव्हाचं जे बजेट होतं ते एका वर्षाचं बजेट हे 1600 कोटीचं होतं। कुठला आमदार, खासदार, मंत्री 1600 कोटी रुपये एका जिल्ह्यासाठी खर्च करू शकतो सांगा मला? फक्त पैसे आणण्याची कुवत त्या अध्यक्षामध्ये असली पाहिजे। म्हणून तुमच्या ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे की ओर से साई बाबा की पालकी पदयात्रा। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्राम पंचायत गोवे, जहां हर साल की तरह इस साल भी साई भक्तों ने ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे की ओर से साई बाबा की पालकी और पदयात्रा का आयोजन किया, जिसमें काफी भक्तों ने साथ लिया और साई बाबा की पालकी को कांधे पर रखकर साई बाबा की जय जयकार करते हुए श्री क्षेत्र शिर्डी के लिए रवाना हो गए। आमच्या पालखीत 300 पब्लिक आहे आणि आमचा यंदा 8वा वर्ष आहे पालखीचा आणि आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी संकल्पना घेऊन पालखीला शिर्डीला पोहोचतो। यावर्षी आमची काहीतरी संकल्पना असेल, दरवर्षी झाडं लावणे, स्वच्छतामध्ये काही ना काहीतरी करतो पालखीच्या मागे आणि सर्व साई भक्त सच्च मनाने साई पालखी घेऊन जातात आणि शिर्डीला काय बाबाकडे प्रार्थना आपण करणार असेल हे ती गावाचं काहीतरी गावांच्या जनतेला काही कुठलं दुःख असावा किंवा सर्वांना सुख द्यावे ही आमची साईची मागणी। नेमकं जवळजवळ 300 साई भक्त घेऊन तर त्यांची काय व्यवस्था, काय आरोग्याची व्यवस्था आपण केलेली आहे? आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्सची सेवा आहे, परत चांगल्या सुखसुविधा आहेत की जेणेकरून कुठल्याही साई भक्ताला कसलीच चिंता होणार। जोशी साहेब, काय शुभेच्छा नेमक्या साई भक्तांना पदयात्रेने आपण देणार आहेत आणि बाबाकडे काय प्रार्थना करणार आहेत? ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे यांच्या वतीने आयोजित असणारी शिर्डी पदयात्रा यावर्षी पदयात्रेचा 8वं वर्ष आहे आणि या 8व्या वर्षी आमच्याकडे 300 पदयात्री, तसेच आमच्याकडे बिझनेस डेव्हलपरचे राममामा भोईर हे आमच्याकडे भरपूर मोठा पाठिंबा घेऊन उभे असून, तसेच आमचे साई भक्त आणि त्यांचे सहकारी या सर्व मोठ्या संख्येने आम्ही शिर्डी पदयात्रा आयोजन केलेले आहे आणि बाबांच्या एवढीच प्रार्थना आहे की गावात सुख, शांती आणि समृद्धी लाभो आणि जी तरुण पिढी ते भरकटत चाललेली आहे
त्यांना व्यवस्थित मार्ग द्यावं यासाठी आम्ही ही शेती पदयात्रा आयोजित करीत असतो. मामा साई भक्त चालले, जवळजवळ 300 साई भक्त चालले, त्यांना काय शुभेच्छा आपण व्यक्त करणार आहेत? ओम साई यांना माझ्या तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, लब पे दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें पर झोली खाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाल। आमने लोनाड़ परिसर से वारकरी संप्रदाय के भक्तों ने निकाली आलंदी के लिए पाई पालकी यात्रा। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के लोनाड़ परिसर में। आमने और लोनाड़ से हर साल की तरह इस साल भी वारकरी संप्रदाय के भक्तों ने आलंदी के लिए पद यात्रा निकाली। आलंदी के लिए पाई पालकी पद यात्रा निकाली, जिसमें काफी वारकरी संप्रदाय के भक्त मौजूद है और हर साल की तरह इस साल भी गुणगान भजन का करते हुए, भजन कीर्तन करते हुए आलंदी के लिए पाई यात्रा प्रारंभ कर दी, जहां कुछ लोगों ने जानकारी देते हुए बताया। पृथ्वी आहे, चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत चालत राहील आणि हा समाजाला कुठेतरी विसर झालाय, त्याचा जागृत करायचं काम आम्ही ह्या मंडळाने ठरवलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचा यश मिळतो आणि माहुली आम्हाला अशी सद्बुद्धी देवो, सर्वांना सद्बुद्धी देवो आणि सर्व लोकांनी सन्मार्गावर लागावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। श्री गोडे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान। चाय नाश्ता पाण्याची सुविधा आणि सुख समृद्धीमध्ये आनंदी भरतो जो जी भक्त बघत वारकरी भक्त एवढ्याच मोठ्या संख्येने किती वारकरी भक्त असतील? वारकरी भक्त आज ठाणे जिल्ह्यात बोललं तर सर्व वारकऱ्यावरच आहे अवलंबून, पाणी पाऊस जे काय त्याच्यामुळं जे शेतकरी आत्महत्या करतात यांना कुठेतरी अपयश नाही यावं हे विश्वास आम्ही प्रथम एवढं बोलून देणार। भागातल्या कीर्तनकारांची प्रवचनकारांची पुण्याही असल्यामुळं या भागातून आमने ते लोणाड, आमने ते आलंदी अशी एक पायीवारी आमच्या भागातून जात आहे आणि सर्व वारकरी आपल्या आनंदाने या ठिकाणून 7 दिवस पुण्या गोविंदामध्ये आपला ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत आलंदी येथे सामील होतात। त्याचा वेळ आता हा वाढत चाललेला आहे। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेळ गेला गगनावरी आणि अशा प्रकारे आम्ही 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी आळंदीमध्ये पोचणार आहे। या पालखी सोहळ्याचा उद्देश एवढाच आहे की या परिसरातील संपूर्ण समाज हा निर्व्यसनी व्हावा, भक्ती मार्गाला लागावा। तरुण कुठेतरी भरकटलेला दिसतो, कुठेतरी वाम मार्गाला चाललाय, त्याला कुठेतरी आपल्या स्वतःच्या रस्त्यावर किंवा चांगल्या रस्त्यावर कसं आणता येईल यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच अंश आम्ही यशस्वी झालो आहेत असं मंडळाचं अतियक्ष करतो आहे। तसेच ही वारी माणसाच्या जीवनामध्ये सतत घडली पाहिजे, जेणेकरून माणसाच्या आयुष्यामध्ये जी माणसाला एनर्जी पाहिजे ती या 7 दिवसामध्ये वारीच्या बरोबर चालल्यानंतर ती माणसाला एनर्जी मिळत असते आणि आपण जे बोलतो की मोक्षपदाला जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, कारण यत्न वैद्य बाकीच्या गोष्टी आपण करू शकत नाही। स्वर्गीय एकनाथ पाटिल चैरिटेबल ट्रस्ट की ओर से अपंगों को दी गई 3 व्हीलर साइकिल। तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत रहनाल के लक्ष्मण नगर, जहां स्वर्गीय एकनाथ पाटिल चैरिटेबल ट्रस्ट की ओर से अपंगों के लिए 3 व्हीलर साइकिल वितरण की गई, जहां वितरण के लिए ग्राम पंचायत सरपंच हेमलता उज्जवल पाटिल और चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष उज्जवल एकनाथ पाटिल ने 2 साइकिल अपंगों के लिए फ्री में दिया, मुफ्त में दिया, जहां समाज सेवा का कार्य करते आ रहे स्वर्गीय एकनाथ पाटिल
और उनके सुपुत्र उज्जवल पाटिल और उज्जवल पाटिल की धर्मपत्नी हेमलता उज्जवल पाटिल ने एक नेक कार्य किया, अच्छा कार्य किया, जहां 2 अपंगों के लिए 2 3 व्हीलर साइकिल डोनेट कर दिया। यही माजी सरपंच और भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी राजेंद्र भोईर ने बताया। ते 2 शब्द ये बोला है कार्यक्रमासमोर। आज लक्ष्मण नगर रानाल रेल्वे लाईन या ठिकाणी सायकल वाटपचा कार्यक्रम आदरणीय सरपंच हेमलता पाटील मॅडम आणि उज्ज्वल पाटील साहेब या ठिकाणी एकनाथ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी अपंग जी आमच्या वस्तीतील या वार्डामधील 2 मुलं होती की त्यांना बऱ्याच दिवसापासून सायकल वाचून वंचित होते आणि ते आपल्या सरपंच मॅडमकडे जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांनी त्वरित याचा बंदोबस्त करून 2 मुलांना सायकल वाटप आज या ठिकाणी होत आहे। मी या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की हा एक सायकल वाटपाचा या ठिकाणी उपक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि असाच उपक्रम त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्यक्रम होत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी सर्व वस्तीतील लोकांना मी सांगू इच्छितो की या वस्तीतील लोकांना एक निवाऱ्याचं काम व्हावं म्हणून आम्ही 10 वर्ष पहिलेच या ठिकाणच्या लोकवस्तीसाठी निवाऱ्याच्या कामासाठी असो किंवा पाण्याचा प्रश्न असो किंवा रॅशन कार्डचा, आधार कार्डचा, पॅन कार्डचा, इतर सर्व सुविधांचा प्रश्न असो, तो विहामन पवार हा सतत या वस्तीसाठी झटत असतो आणि माझ्याकडे आणि उज्ज्वलदादांकडे नेहमी कुठल्याही काम असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे येत असतात आणि तो काम आम्ही त्वरित पाठीमागे लागून ग्रामपंचायतच्या मार्फत असो किंवा इतर आमदार खासदारांच्या हातून असो तर आम्ही तो त्याचा पाठपुरावा करून करत असतो। त्या ट्रस्टतर्फे हे सायकल आयोजन केलेले आहे। आपले ग्रामपंचायत सरपंच सौ हेमलता उज्ज्वल पाटील मॅडम यांच्यातर्फे लक्ष्मणनगर रहिवासी यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहे म्हणून त्यांचे मी लक्ष्मणनगर रहिवासीतर्फे मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस। आणि एकनाथ पाटील दादा यांचे सामाजिक कार्य पूर्ण भिवंडीमध्ये चांगले झालेले आहे म्हणून त्यांना मी हार्दिक अभिनंदन देतो। ग्राम पंचायत सेलार में तीर्थरूप डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी के तैल चित्र का अनावरण। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्राम पंचायत सेलार में, जहां के नवनिर्वाचित सरपंच घनश्याम सीताराम भोईर अपने ख्वाब को साकार कर दिखाया और तीर्थरूप डॉक्टर साहब नाना साहब धर्माधिकारी के तैल चित्र का अनावरण अपने ग्राम पंचायत कार्यालय में किया। अनावरण के समय शिवसेना ठाणे जिला प्रमुख प्रकाश पाटिल और साथ में तीर्थरूप डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी के मानने और चाहने वाले भक्तों में काफी हौसला दिखाई दिया। जहां लोकप्रियता हासिल कर चुके तीर्थरूप डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी अब महाराष्ट्र के कोने कोने में भक्तों के दिल में छाए हुए हैं। वहीं पर अनावरण करते समय अपने मनोगत माननीय प्रकाश पाटिल ने कहा, इथल्या महात्म्यांचं, महापुरुषांचं आणि विचारवंतांचं जगाच्या पाठीवर एक मोठा नावलौकिक आहे। विवेकानंद स्वामी ज्या वेळेला शिकागोच्या परिषदेला गेले होते त्यावेळेला एका परिषदेमध्ये त्यांनी आपले ज्याला विचार मांडले त्या विचारामध्ये आपल्या या देशामधली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपले विचार मांडत असताना सहजरीते कुठल्याही राज्यातला कुठल्याही जिल्ह्यातला आणि एका गावातला माणूस सुद्धा आपले विचार मांडत असताना ते बंधू आणि भगिनीनं असं म्हणत असतात। त्यावेळेला स्वामी विवेकानंद स्वामी त्या ठिकाणी शिकागोच्या परिषदेमध्ये त्यावेळेला त्यांनी माय ब्रदर अँड माय सिस्टर हे शब्द ज्यावेळेला
त्या शिकागोच्या परिषदेमध्ये ज्याला बोललो त्याला कर्कळट झाला टाळ्यांचा, कारण तिथे या शब्दांचं कधी वर्णन केलं जात नाही. कारण तिथल्या संस्कृती पाश्चात्य संस्कृती आणि माझी भारतीय संस्कृती जगामध्ये अशी संस्कृती दुसऱ्या कुठेही आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. हा सोहळा याची देही याची डोळा पाण्याचं भाग्य मला ज्या माझ्या मित्ररूपी भावामुळे मिळालं, मी त्याला मनापासून धन्यवाद देईल, ते म्हणजे दत्तात्रय भोईर. कारण की माझ्या मनी ध्यानी नव्हतं, मी आपला रोजच्या कार्यक्रमाकरता मी आपल्या घरातून निघालो आणि तेवढ्याच माझ्या या मित्ररूपी भावाचा फोन आला की आपण कुठे आहात. म्हटलं मी आता कवाडला आहे, घरातून निघतोय. म्हणे आपण शेलारला थांबा, माझ्या दाराजवळ गाडी लावा आणि 5 मिनिटं तुम्ही अपनानगरमध्ये या. म्हटलं काय कार्यक्रम आहे? म्हणजे तुम्ही या. म्हटलं ठीक आहे. मी गाडी लावली आणि समोर मी मंडप पाहिला आणि त्यावेळेला मी माहिती घेतली. तोपर्यंत सरपंच साहेबही मला मिळाले, म्हणे 5 मिनिटं भेट देऊन जा. त्यांनीही कार्यक्रम मला सांगितला नाही. आणि ज्यावेळेला मला मी तिथे आमच्या मित्ररूपी दत्ताभाऊंच्या अर्धांगिनीनं विचारलं की कार्यक्रम काय आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तिथे बैठकीचा कार्यक्रम आहे, तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा आहे. आणि म्हणून त्यावेळेला मला ते समजलं आणि शेवटी ते पाय माझे इकडे अपनानगरमध्ये वळले. आणि मी असं म्हणालो होतो तिथे दत्ताभाऊ ज्यावेळेला मला म्हणाले की बाबा तुम्ही या इकडे आणि बाजूला खुर्चीमध्ये बसा. मी म्हटलं नाही, 5 मिनिटं मी थांबणार आणि मी निघणार, असंच मी म्हणालो. आणि नाही म्हणता या ठिकाणी 5 मिनिटाचे 50 मिनिटं किंवा 50 ते 55 60 मिनिटं केव्हा झाले असतील मलाही समजलेले नाहीयेत. कारण की असा हा सोहळा याची दही याची डोळा मला पाहायला मिळाला. अशा या तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब स्वारींच्या या बैठकीबाबत निश्चितच माझे मित्र गुरुनाथजी लसने यांनी या ठिकाणी सांगितलं की जवळजवळ 1943 सालापासून. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.